बातमी हिवाळी अधिवेशनाची। आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। आज नेमकं काय काय घडणार आहे त्यावर आपण एक नजर टाकूया। चौथा दिवस कसा असेल, सकाळ होईल ती अर्थातच मुख्यमंत्र्यांच्या ब्रेकफास्ट डिप्लोमसीनं मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी नागपूरमध्ये ब्रेकफास्ट डिप्लोमसी आयोजित करण्यात आली आहे, ज्याला सकाळी 8:30 वाजता सुरुवात होईल। तर तिथं अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांकरता स्पेशल डिनर डिप्लोमसी आहे। उद्धव ठाकरे सुद्धा या अधिवेशनाला आज हजर राहण्याची शक्यता वर्तवली जाते। याखेरीज विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरण आणि या प्रकरणाचा अहवाल पटलावर ठेवल्यानंतर अध्यक्षांना हा अहवाल आता सादर करण्यात आलेला आहे, ज्या अहवालाचं अध्यक्ष सभागृहात आज वाचन करतील। त्यामुळे एकीकडे मुख्यमंत्र्यांची ब्रेकफास्ट डिप्लोमसी, दुसरीकडे हिवाळी अधिवेशनातील सादर होणारा अहवाल, या सगळ्याचं वाचन आज अध्यक्षांकडून होईल। तर तिथं उद्धव ठाकरे सुद्धा आज अधिवेशनाला उपस्थित असणार आहेत। पूर्ण वेळ उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहत नाहीत अशी सत्ताधाऱ्यांची ओरड आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे दिवसभर कामकाजात सहभागी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर तिथं विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरणी हक्कभंग समितीनं जो अहवाल अध्यक्षांसमोर ठेवला आहे, त्या अहवालाचं सभागृहात वाचनही आज होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, आजचा दिवस सर्वार्थानं महत्त्वाचा आहे। अनेक घडामोडी अधिवेशन काळात घडताना दिसत आहेत, विशेषतः सभागृहाच्या आत आणि सभागृहाच्या बाहेरही सुरुवात तर व्हायला हवी ब्रेकफास्ट डिप्लोमसीनंच। निश्चितच लागली, कारण एकंदरीतच महायुतीचे सर्व आमदार आहेत त्यासाठी ही ब्रेकफास्ट डिप्लोमसी मुख्यमंत्र्यांनी कामगिरी व्यवस्थापन ठेवलेली आहे आणि अगदी पुढच्या अर्धा ते पाऊण तासामध्ये सर्व आमदार आहेत ते या ठिकाणी पोहोचतील। त्यांना काही कानमंत्र दिले जातील, कारण 1 वर्ष सरकारला पूर्ण झालेलं आहे आणि त्यानंतर पुढील वाटचाल कशा प्रकारे करायची आहे, विशेष करून महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, अशामध्ये कुठल्या खबरदारी घ्यायच्या, कशा प्रकारे महायुतीमधील एक संघपणा टिकवून ठेवायचा या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करताना पाहायला मिळू शकतात। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विधानसभेत जर म्हणायचं झालं तर आज विधानसभेमध्ये वेगवेगळ्या लक्षवेधी आहेत। पावसाळी अधिवेशनात झालेला राडा असेल त्याचा अहवाल आज येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र या संदर्भात आपल्याला कुठल्याही ठोस माहिती देण्यास विधानसभा अध्यक्ष असतील किंवा विधिमंडळ सचिवालय असेल तयार नाहीये। हा गोपनीय अहवाल आहे, यावरती मुख्यमंत्र्यांचं मत घेतलं जाईल आणि त्यानंतर तो सभागृहासमोर ठेवला जाईल अशी माहिती समोर येत आहे। परिणामी आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये हा अहवाल टेबल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते। तिसरीकडे आज विधानसभा कामकाज जर पाहिलं तर पुन्हा एकदा राज्यातील जी अतिवृष्टी होती या संदर्भात विरोधक आहेत ते आक्रमक होताना पाहायला मिळू शकतात। इतकंच नाही तर सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी एक लक्षवेधी या संदर्भात उपस्थित केलेली आहे की मदत केली, मात्र शासकीय कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी शासकीय बाबूंनी मोठी चालढकल केलेली आहे पंचनाम्यामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी 2-2.5 हजार रुपयांची तुटपुंजी मदत बहुतेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेली आहे। ही अगदीच तोकडी मदत आहे। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही आमदार प्रशासनाविरोधात आज आक्रमक होताना पाहायला मिळू शकतात। लागली अगदी चेतन, त्यामुळे आजचा चौथा दिवस वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जाते। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।